हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे केंद्रप्रमुख भरती जी आपली परीक्षा होणार आहे त्यासंबंधी एक शुद्धीपत्रक आज जाहीर झालं आहे. आज 15 ऑक्टोबर आणि आजच हा शुद्धीपत्रक आलाय. काय याच्यामध्ये शुद्धीपत्रकामध्ये दिलाय, काय सुधारणा या ॲडव्हर्टाइज मध्ये करण्यात आला आहे का, त्यासंबंधी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही सुद्धा या केंद्रप्रमुख भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही यासाठी टेस्ट सिरीज आपल्या चॅनलवर जॉईन करू शकता. आपल्या चॅनलचा एक ॲप आहे जे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. तिथं जाऊन तुम्ही तो ॲप इन्स्टॉल करून ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यात इन्क्लूड करण्यात आलेले आहे. तर चला वेळ न करता हा शुद्धीपत्रकामध्ये दिलं काय ते सर्व पाहूया. विषय असा आहे की समूह साधन केंद्र समन्वयक, जे की पूर्वीचं नाव होतं केंद्र प्रमुख, आता याचं नाव बदललं आहे. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 शुद्धीपत्रकाबाबत यांनी सांगितलं की शासन निर्णय, महाराष्ट्र शासन निर्णय 15/9/2022 व शासन निर्णय 29/8/2025 अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 चे आयोजन ऑनलाईन पद्धतीनं 1/12/2025 ते 5/12/2025 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेसंदर्भातील शुद्धीपत्रक यासोबत जोडलेले आहे. इथे एक गोष्ट कन्फर्म झाली की दिनांकात कोणताही बदल नाही आहे. दिनांक 30 राहणार आहे परीक्षेची. 1 डिसेंबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 या दरम्यान या परीक्षा घेतल्या जाणार आहे ऑनलाईन पद्धतीनं IBPS द्वारे. ओके, बदल काय झाले आहे, काय ते शुद्धीपत्रकात दिलाय, ते खाली शुद्धीपत्रक खाली जोडलाय, त्याच्यात आपण पाहूया. या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी शुद्धीपत्रक दिलाय. हे तर आपण वरी वाचून घेतलं. 1/12 ते 5/12 दरम्यान परीक्षा होणार आहे. काय सांगितलं की या कार्यालयाच्या दिनांक 29/9/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमधील क्रमांक 4 पात्रतेमधील, ओके, क्रमांक 4 मध्ये बघा, अधिसूचनेच्या क्रमांक 4 मध्ये काही थोडेफार बदल झाले होते, त्याच्यानुसार हे शुद्धीपत्रक काढण्यात आलं आहे. आता नेमकं याच्यात काय दिलंय ते आपण पाहूया. ओके, बघा, जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची BA, BCom, BSc ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर किमान 6 वर्षे अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. आणि एक पॉइंट ॲडिशनल होता, 1/1/2025 रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल. ओके, चला आता यांनी काय म्हटलंय, याच्यात ऐवजी असे वाचावे, म्हणजे शुद्धीपत्रक मध्ये हे नवीन आता या प्रकारे आपल्याला वाचावं लागणार. हा 4.2 आणि 4.3 काय, जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्यास अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची BA, BCom, BSc ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. बघा, आता मागची जी जाहिरात होती ती 2022-23 ची होती, बरोबर. आता ही जाहिरात पुन्हा नवीन रूपाने येत आहे. म्हणजे आता BA, BCom, BSc ची जी डेट आहे, जर आता ही कंप्लीट नसेल परंतु नवीन फॉर्म भरण्याच्या पूर्वी अंतिम दिनांकाची जेव्हा ऍड पेपरमध्ये येऊन जाईल ना, तोपर्यंत ही पदवी आता ग्राह्य धरल्या जाणार. एक गोष्ट इथे एक शुद्धीपत्रकाद्वारे क्लिअर होते. दुसरं, शासन निर्णय 29/8/2025 नुसार मुद्दा क्रमांक 3 मधील ब अन्वये 1/1/2025 रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचार घेण्यात येईल. बघा, डेट काय, अखंड सेवा म्हणजे 6 वर्षाची अखंड सेवा आहे. मग 6 वर्षाची बघायचं दिलाय, 6 वर्षाची सेवा, अखंड सेवा कधीपर्यंत पाहिजे, 1/1/2025 म्हणजे 1 जानेवारी 2025 पर्यंत 6 वर्ष तुमच्या नोकरीचे पूर्ण झालेले असावे, तरच तुम्ही हे फॉर्म भरू शकता. आणि या 6 वर्षामध्ये जर तुमचं शिक्षण सेवक पदावरचं कार्य जे कालावधी आहे तो सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे 2019ला काही मुलं म्हणजे काही नवीन शिक्षक अपॉइंट झाले होते टेटद्वारे, त्या लोकांना जर 1/1/2025 मध्ये 6 वर्ष पूर्ण होत आहे, त्याच्यात त्यांचे शिक्षण सेवकाचे पण 3 वर्ष राहणार आणि +3 सहाय्यक शिक्षकाचे, तर 3+3 हे सहाय्यक ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे शिक्षण सेवकाचा जो पिरियड आहे तो वाया जाणार नाही, तो ग्राह्य धरण्यात येणार आहे. आणि फॉर्म कोण भरू शकतो त्याच्यात तर काही बदल नाहीच आहे. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक असो किंवा प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक असो, दोघांना हे फॉर्म भरण्यासाठी मोकळीक काय किंवा म्हणजे ते फॉर्म ऍप्लिकेबल आहेत या परीक्षेसाठी. आणि फक्त अट काय आहे की 1/1/2025 पर्यंत 6 वर्ष झाले पाहिजे. त्याच्यामध्ये शिक्षण सेवक जरी असतील त्यांचा 3 वर्षाचा जो पिरियड आहे ते धरून 6 वर्ष असले तरी चालेल. या प्रकारचा शुद्धीपत्रक आज झालाय. एक गोष्ट अजून खात्रीशीर आहे मित्रांनो की परीक्षा आता पुढे ढकलण्यात येणार नाही. ज्या पद्धतीने आता महाराष्ट्र परीक्षा परिषद काम करत आहे, एका पाठोमाग एक शुद्धीपत्रक येत आहे, तर आता हे दिमागात फिट करून टाका की 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान आता तुमची परीक्षा होणार म्हणजे होणार. अपेक्षा करतो सर्वजण तयारीला लागलेच असतील. सर्वांनी TETची सुद्धा तयारी करत असेल, TETचे फॉर्म सुद्धा भरले असतील. तुम्हाला मित्रांनो ही केंद्रप्रमुख भरतीची तयारी करायची असेल, टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर SM गायडन्स पॉइंट ॲप इन्स्टॉल करा किंवा खाली जो मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही
हाय मेसेज कर, तुम्हाला सगळी माहिती त्याच्यावर घेऊन जाईल. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो, धन्यवाद.